घडून गेलेला आहे. आपण इतर जी सर्व लोक उपस्थित आहेत त्यापैकी काही लोक नोकरी करत असतात. कोण नोकरी करतं काय असेल या हॉलमधलं तर हात वरती केला तर बरं होईल, समजेल मला. तर तुम्ही नोकरी करता, तुम्ही नोकरी करता. असं नोकरी तुम्ही कशासाठी करता? प्रपंचासाठी, आपल्या शरीरात चालवण्यासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आज प्रत्येक व्यक्ती काही ना काही नोकरी करतो, कामधंदा करतो, बरोबर आहे. आज जर बघितलं, आज आपण हे काम करतो आणि आपल्या जर गरजा बघितल्या, त्या गरजा आणि उत्पन्न आपला जर फरक जर बघितला तर आपलं उत्पन्न जर बघितलं, हा आपला इन्कम असेल उत्पन्न, आणि आपल्या जर गरजा बघितल्या तर गरजा आपल्या अतिशय मोठ्या प्रमाणात असतात, बरोबर आहे. सर्वसाधारण व्यक्तीचं उदाहरण जर बघितलं तर गरजा त्या व्यक्तीच्या अतिशय मोठ्या प्रमाणात असतात आणि इन्कम सोर्स जर बघितला, उत्पन्न जर बघितलं तर त्या व्यक्तीचं उत्पन्न अतिशय लहान असते, छोट्या प्रमाणात असते. तो व्यक्ती काय करतो? उत्पन्न वाढवणं त्याच्या हातात असते. एका नोकरीवाल्याच्या व्यक्तीच्या हातात सांगितलं जर समजा एखाद्या ठिकाणी नोकरीला आहे, काय नाही माझा 6,000 पगार आहे, 10,000 रुपये करणार आहे का तुम्हाला? काय करणार? म्हणजे उत्पन्न वाढवणं आपल्या हातात नसते. आपण काय करतोय, आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा उत्पन्नाच्या पर्यंत आपण म्हणजे गरजा आपण कमी प्रमाणात करतो. त्या गरजा आहेत त्या सर्व आपण पूर्ण करू शकत नाही, बरोबर आहे. उत्पन्न वाढवणं आपल्या हातात नाही, गरजा आपण कमी करणार आहे. तर अशी एक संधी तुमच्या समोर जर ठेवली, त्या संधीच्या माध्यमातून आपण आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी, तर ती संधी तुम्ही स्वीकारा. जे सध्याचं आपलं जे काही काम चालू आहे करत करत ती संधी जर आपल्याला मिळाली तर आपण ती संधी स्वीकारू, बरोबर आहे. ती संधी जर बघितली तर आपण आता जी सध्या नोकरी करतो म्हणजे काय करतो? तर नोकरी करताना वेळ देतात, बरोबर आहे. तुम्ही आपला जो काही वेळ आहे तो वेळ आपल्या कंपनीसाठी, आपल्या कामासाठी देता. नोकरी आणि व्यवसाय त्यातला जर फरक जर बघितला आपण, नोकरी म्हणजे जॉब, तिथे मी काय दाखवलं तुम्हाला, तो फिक्स आहे. ते जाऊ फिक्स आहे म्हणून सांगा. आपण नोकरी करतो म्हणजे नेमकं काय करतो, आपण आपला वेळ त्या नोकरीसाठी देतो. हा जो ही जी रेषा दाखवली ही वेळेची रेषा आहे. आपण त्या सिस्टीमला वेळ देणार आहे, त्या नोकरीसाठी आपण वेळ देणार आहे. आपल्याला इथं पैसे मिळणार आहेत, पगार मिळणार आहे, हे सांगणार आहे, बरोबर आहे. आपण जेवढा वेळ त्या कंपनीसाठी देणार आहे तेवढ्या वेळेचा मोबदला म्हणून आपल्याला तिथं पगार दिला जातो. ज्यावेळेस तुम्ही नोकरीला सुरुवात करता, एखादा व्यक्ती किती वर्ष नोकरी करू शकतो? आज जर बघितलं तर 20-25 वर्ष त्या व्यक्तीची शिक्षणात केली जातात, बरोबर आहे. तिथून पुढं 3-4 वर्ष त्याला नोकरी मिळण्यामध्ये जातात, बरोबर. म्हणजे सर्वसाधारण जर बघितलं तर प्रत्येक व्यक्ती 27-28च्या दरम्यान नोकरीला लागतो, बरोबर आहे. म्हणजे 27-28च्या व्यक्ती नोकरीला लागला तो किती वर्ष काम करू शकतो याला सुद्धा एक मर्यादा आहे, मर्यादा आहे. 60व्या वर्षापर्यंत काम करू शकतो. 60व्या वर्षी तो व्यक्ती रिटायर होणार. म्हणजे ऍक्च्युली तो किती वेळ देणार आहे नोकरीसाठी? फक्त आपल्या आयुष्यामध्ये 30 वर्ष देणार, बरोबर आहे. 30 वर्ष आपला वेळ त्या नोकरीसाठी देणार आहे. ज्या वेळेस तो नोकरीला सुरुवात करतो, कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस नोकरीला सुरुवात करतो त्यावेळेस त्याचा पगार हळूहळू वाढत जातो, बरोबर आहे. एकदम काय पगार वाढतो का? नवीन नोकरीला पगार चालू झाला एकदम 10,000 रुपये क्लास आहे, स्थिर होतो. आणि ज्या वेळेस व्यक्ती 60व्या वर्षी रिटायर होणार आहे त्यावेळेस त्याचा पगार पूर्णपणे बंद होणार आहे. त्याला पगार मिळणार आहे, त्या व्यक्तीला पगार मिळणार आहे, रिटायर झाल्यानंतर पगार मिळणार नाही, बरोबर आहे. आता गव्हर्नमेंटनं पेन्शन सुद्धा बंद केलेले आहे, म्हणजे पेन्शनचा काही संबंधच नाही, पगार तर मिळणारच नाही. एवढी वर्ष काम करून त्या
त्या वेळेपुरतेच तुम्हाला फक्त पैसे मिळणार नाही, तिथून पुढे त्या व्यक्तीला काही पैसे मिळणार नाही. जी काही ग्रॅज्युएटिंग फंड असेल तेवढाच त्या व्यक्तीच्या हातामध्ये मिळणार आहे. तर ग्रॅज्युएटिंग फंडाचं जर उदाहरण घेतलं, कॉमन जर उदाहरण घेतलं, आपण समाजामध्ये बघतोय त्या ग्रॅज्युएटिंग फंडावरती त्या व्यक्ती अगोदर कर्ज काढलेलं असतं. 10 महिन्यात 9 रुपये कर्ज काढलेलं असते. कर्ज कशासाठी काढलेलं? मध्येच त्या टप्प्यात मुलीचं लग्न आलं, मुलाचं शिक्षण आलं, घर बांधणं आलं. म्हणजे ग्रॅज्युएटिंग फंड सुद्धा त्या व्यक्तीच्या हातात पूर्णपणे मिळतो का? पगार बंद, पेन्शन सुद्धा नाही. म्हणजे एवढी वर्ष काम करून तरच हा व्यक्ती तिथून पुढे शिकतो. बरोबर? म्हणजे या व्यक्तीला परत काय झालं? आपल्या मुलांच्या वरती अवलंबून राहावं लागणार. आज समाजामध्ये मुलं किती सांभाळतात हे आपण बघतोय. बरोबर? ही साधी डायबिटीजची गोळी जरी मागायची म्हटली मुलाजवळ, त्यासाठी आपल्याला मुलासमोर हात बसवावा लागतो. म्हणजे एवढी वर्ष नोकरी करून सुद्धा. पण आपल्या केअरबी नेटवर्क मार्केटिंगचा जर बिझनेस बघितला, नेटवर्क मार्केटिंगचा जर बिझनेस बघितला, तर आपल्याला या सिस्टीममध्ये फक्त आपल्या आयुष्यामध्ये किती वर्ष द्यायचे? 5 वर्ष द्यायचे. ही 5 वर्ष पण कशी द्यायचे? सध्या जो काय आपला व्यवसाय चालू आहे, किंवा नोकरी असेल, जो काही कामधंदा चालू आहे, तो करत आपल्याला त्या PRP नेटवर्क मार्केटिंग बिझनेसमध्ये फक्त आपल्या आयुष्यामध्ये 5 वर्ष द्यायचे. यामध्ये कसं होणार आहे बघा, जसं नोकरीमध्ये सुरुवातीला जॉईन झाला, 1 महिना पूर्ण झाला, म्हणजे तुम्हाला पगार मिळाला, तसे इथे सुरुवातीला एकदम पैसे मिळणार नाही. सुरुवातीला अगदी तुम्हाला 500 रुपये 1000 रुपयाचा सुद्धा चेक येणार, आणि तोच इन्कम तुमचा हळूहळू काही कालावधीनंतर इतका वाढत जाणार आहे की तुम्ही या सिस्टीमला वेळ द्यायचा तरी बंद केला. 5 वर्षानंतर या सिस्टीमला तुम्ही वेळ द्यायचा जरी बंद केला तरी तो इन्कम तुमचा हळूहळू वाढतच जाणार आहे. कसा वाढत जाणार आहे? थोडक्यात सांगतो तुम्हाला. मी हा बिझनेस 9 महिन्यापूर्वी चालू केला. 9 महिन्यापूर्वी मी सुद्धा तुमचा एकच व्यक्ती होतो. पण हळूहळू या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये काय झालं, माझ्या डाऊनलाईन मधल्या लोकांची संख्या वाढत गेली. आज जर ती बघितली तर 13-14 हजार लोकांची टीम माझ्या डाऊनलाईन मध्ये 9 ते 10 महिन्याच्या कालावधीमध्ये झाली. बरोबर आहे? आता मी समजा या सिस्टीमला वेळ द्यायचं जरी बंद केलं, माझा इन्कम बंद होणार आहे का? बंद नाही होणार. का नाही होणार? कारण का ती लोक खाली काम करतात, त्या लोकांच्या वरती त्या सिस्टीममधून आपल्याला पैसे मिळणार आहे. तर काही कालावधीनंतर आपण वेळ देणं जरी बंद केलं या सिस्टीमला, तरी हा इन्कम आपला वाढतच जाणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण बिझनेस, सर्वसामान्य बिझनेस आणि आपला PRP नेटवर्कचा बिझनेस, त्यामधला जर फरक बघितला तर आपण त्यातला फरक बघूया. साधारण बिझनेस आणि PRP नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस. मार्केटिंगचा बिझनेस, त्यामध्ये आपण तफावत करणार आहे. साधारण बिझनेस एखाद्या व्यक्तीला जर करायचं म्हटलं तर सुरुवातीला काय करावं लागते? व्यक्तीला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही करावी लागणार.